आणखी एक महत्त्वाची अपडेट, मोदींच्या अध्यक्षतेतील कॅबिनेट बैठकीत आपण पाहतोय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली आहे आणि याच संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, काय सांगाल, बजेटमधून सामान्यांना काय मिळणार याकडे लक्ष आहे आणि सध्या या बजेटला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याचंही कळत आहे. अगदी बरोबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी या बजेटला मिळालेली आहे. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्येच म्हणजे बरोबर 11 वाजता खरं तर जे बजेट आहे ते मांडलं जाईल. निर्मला सीतारामन या बजेट मांडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक अजूनही सुरू आहे. त्या बैठकीमध्येच या मंत्रिमंडळाची जी मंजुरी आहे ती मिळालेली आहे. त्यापूर्वी राष्ट्रपतींची परवानगी देखील जी आहे ती अर्थमंत्र्यांनी घेतलेली होती आणि आता सगळेच नेते किंवा मंत्री जे आहेत ते संसदेमध्येच आहेत. कॅबिनेट बैठक संपल्यानंतर सभागृहामध्ये सगळे नेते दाखल होतील आणि सगळ्या खासदारांच्या उपस्थितीमध्ये निर्मला सीतारामन या आजचं जे बजेट आहे ते सादर करतील. बरोबर 11 वाजता हे बजेट सादर केलं जाईल. त्यावेळेला सगळे नेते सभागृहातच उपस्थित असतील आणि आत्तापर्यंत म्हणजे बजेट सादर करण्यापूर्वी राजनाथ सिंह असतील किंवा इतर नेते जे आहेत त्यांनी ज्याप्रमाणे प्रतिक्रिया दिल्यात माध्यमांना त्यानुसार मोहिनी हे बजेट सर्वसामान्यांसाठी असेल. आम नागरिक जे आहेत सर्वसामान्य त्यांच्यासाठी असेल आणि दिलासा देणारा असेल असं केंद्रीय मंत्र्यांकडून सांगितलं गेलं आहे. त्यामुळे थोड्या वेळ आपल्याला वाट बघावी लागेल, काही मिनिटं. पण महत्त्वाचं हेच आहे की 8वं बजेट आहे. खरं तर त्यांच्या नावावर हा एक विक्रम देखील असणार आहे निर्मला सीतारामन यांच्या, कारण यापूर्वीचं अंतरिम बजेट देखील त्यांनी सादर केलेलं होतं लोकसभा निवडणुकीनंतरचं आणि आत्ता आज जे बजेट सादर केलं जाणार आहे हे पुढच्या एक आर्थिक वर्षातलं असणार आहे. त्यामुळे नेमका कुणाला दिलासा दिला जातो, शेतकरी वर्ग असेल, उद्योगधंदे असतील, करदाते असतील, यांना काही दिलासा दिला जातो का आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं मोठी काही घोषणा या बजेटमध्ये आज केली जाते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी संदीप, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. आपण पाहतोय निर्मला सीतारामन या आता थोड्याच वेळात हा अर्थसंकल्प 2025 ते 26 या दरम्यानचा सादर करणार आहेत आणि त्यासाठी आता सगळेच खरं तर सज्ज झालेले आहेत. मोदींच्या अध्यक्षतेतील कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळालेली आहे आणि आता काहीच वेळात हा अर्थसंकल्प सादर होईल. हा सर्वसामान्य हिंदुस्थानमधील नागरिकांना, शेतकरी बांधवांना, कामगारांना, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य गरीब जनतेला तसेच उद्योगधंदा वाढण्याच्या दृष्टीने, देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प दिलासा देणारा असणार आहे.